रोहन आणि राज कामाधंद्यासाठी बेकार होते, पण या गोष्टीचं त्यांना जराही गांभीर्य नाही. त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं नसल्याने त्यांना कोणत्याही चांगल्या नोकरीची अपेक्षा देखील नव्हती. गावभर हिंडून लोकांचे पाकीट मारणे व चोऱ्या करणे हाच त्यांचा धंदा होता. यामुळे दोघेही अगदी वाया गेलेली होती. एके दिवशी रोहनच्या मनात एक कल्पना सुचली आणि ती तो राजला सांगू लागला. राज, मैं क्या बोल रहा था कि कब तक ये पॉकेटमार और चोरी का काम करेंगे? एक ही बार में एक बड़ा हाथ मारते हैं, कुछ साल चैन की जिंदगी जीने को मिलेगी भाई, क्या बोलता है? त्यावर राज त्याला विचारू लागला, नेमकं काय करायचा विचार आहे तुझा? रोहन बोलू लागला, अरे बोले तो ये स्कूल के बच्चे लोग हैं ना, उनमें से किसी एक को किडनैप करते, बाप लोग से पैसा मांगते और बच्चा